नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण कोथिंबीरच्या वड्याची भाजी बनवणार आहे बघा। अशी कवळी कवळी कोथिंबीर घ्यायची आणि बारीक पाण्याची कोथिंबीर घ्यायची, म्हणजे देशी कोथिंबीर असते। स्वच्छ 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे आणि ह्याचं मूळ आहे ना भाजीवाल्यानेच काढून दिलं। मला ते मूळ काढलेलं आवडत नव्हतं, पण काय करायचं, ते मूळ काढल्यानंतर मला घेणं पडलं भाग। तर मुळासहित कोथिंबीर आणली ना, जास्त दिवस पण टिकते आणि दिसायला पण छान दिसते। मूळ कापून अशी पिंडी आणली ना, ती कशी तर मला वाटत होते तुझी गुंडी गुंडी। मी त्या भाजीवाल्याला बोलली, बाबा मूळ कशाला कापत, मुळ्या नाही कापायच्या, मला आवडत नसतं मुळ्या कापल्या। तो म्हणाला, राहू द्या ताई, ठेवा आणि हा दुसरी। पण मला वाटतं दुसरं त्याच्याकडे दुसरे गिऱ्हाईक पण असंच बोललं ना, मुळे कापलेली पिंडी नको बोलले। म्हणलं जाळ्या पडून राहण्यापासून आपण घ्यावा। तर मी अशी पिंडी घेऊन आली। आता आपण बारीक चिरून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घेतलं का। जास्त जाड्यामुळे आहे ते आपण दुसऱ्या भाजीत वापरणार आहे, त्या काढून ठेवून नका मी। त्यामुळे दांडा आहे तर ते नंतरच्या भाजीत दुसऱ्या वापरणार आहे बघा मी। तर ही दांडा आपण साईडला ठेवणार आहे। मी धुवून अशी चाळणीत नितळा ठेवायची, चांगलेच पाणी सगळं नितळून जाते बघा। आता बारीक जमीन तेवढी आपण बारीक करून घेणार आहे। एवढी बारीक चिरून थोडी छान कोथिंबीर होते, बारीक चिरून। कोथिंबीरचा चिरताना सुगंध एवढा भरभर पसरला आहे। मला ही कोथिंबीर बारीक पाण्याची छान वाटली, देशी कोथिंबीर आहे बघा। त्यामुळे लांबत्या पानाच्या उंच कोथिंबीर असते, देशी नसते, त्याला सुगंध काहीच नसतो। कधी पण बघितली बघून घ्यायची आपण, बारीक पानाची घ्यायची, जाड्या पानाची, आणि उंच कोथिंबीर नाही घ्यायची। अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर, जमीन थोडी। आज आपण कोथिंबीरच्या वड्याची रस्सा भाजी बनवू। तर अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतले बघा कोथिंबीर। नक्कीच कुकरचा डबा घेऊया, त्या डब्यामध्ये सगळी चिरलेली कोथिंबीर घालूया आपण। खूप छान आहे बघा कोथिंबीर, सर्व घालूया आपण। जिरा पावडर घालूया, धना पावडर घालूया, एक चमचा टाकल्या, पाव चमचा हळद घालूया। आता हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं बघा, लसूण जिरं घालून हिरवी मिरची घालून ती घालूया, एक चमचा। चवीपुरती मीठ घालायचं आहे। आता हे चण्या डाळीचं पिठा बघा मी चाळून घेतलेलं आहे, ती घालूया, एक वाटी बरं आहे। तांदळाचं पीठ आहे, ते पण चाळून घेतलं, ते घालूया। तांदळात बवा घातलाय, अर्धा चमचा। थोडासा हिंग घालूया, हिंगामुळे टेस्ट भारी येते। हे सगळं कोथिंबीरला आपलं पीठ सोडून घेऊया अशा पद्धतीनं। लागलंच तर पाणी वापरायचं आपल्याला थोडं थोडं। कोथिंबीरला पीठ चोळून असं घेतलं, मसाला सगळा लागला बघा। उगाच थोडं पाणी घालूया, पीठ मळून घेऊया आपण। घट्ट गोळा मळायचा आपल्याला, जास्त सेट मळायचं नाही, त्या पद्धतीने घट्ट मळून घ्यायचं। तर आपण अशा पद्धतीने बघा पीठ मळून घेतलं घट्ट। आता आपण एक ताट घेतलंय, त्या ताटाला तेल लावून घ्यायचंय, घेऊया। अशा पद्धतीने तेल लावून घेतलं पाहिजे। सगळं पीठ यात घालूया आपण।
पीठ घालून थापून घेऊया. तर आपण जर थोडंसं ते पिरूया. तीळ पिरून असं दाबून घेऊया वडीला. ते टॉप ठेवलं पाणी गरम करायला. पाणी आपलं तर गरम होतं. पाण्यात चांगलं गरम झालं तर उकळी यायला टाईम झाला आहे तर आपण ही प्लेट ठेवू अशीच. वगैरे एक झाकण ठेवायचं. ठेवून आता 5 ते 7 मिनटं आपण वापरून घेणार आहे. 7 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघू. कांद्याची आणि टमाट्याची आपण पेस्ट बनवून घेऊया. भाजीला लागणार आहे. एक मोठा कांदा घेतला तर एक टमाटर घेतला बघा. झाकण काढून घेतले. वडी आपली शिरले चिटकत म्हणजे वडी शिजले. बंद करून घेतलं. तसं आहेत ना किनारी मोकळी करून घेऊया. गरम आहे अजून. थंड झाल्यावर आपण घेऊया. थोडंसं गरम अजून. किनार असे मोकळा करून घ्यायचं. पूर्ण मिक्स पलटी करून घेतले बघा. आता आपण वड्या कट करून घेऊया. तुम्हाला मोठ्या आकारा पाहिजे मोठ्या, छोट्या पाहिजे छोट्या, अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहे. चौकोनी पीस, त्रिकोणी, कोणतं आवडेल ते तुमच्या विचारानं तुम्ही करू शकता. तर मी चौकोनी घेतलं होतं पण त्रिकोणी घेते बघा. त्रिकोण मस्त झाले ते वड्या बघा. सहज निघलं आपल्याला. अजिबात प्लेटला चिटकलं नाही. मस्त झाले. अशी पण तुम्ही खाऊ शकता. ज्याला तेलकट खायचं नाही तुम्ही अशी वडी खाऊ शकता. शिजलेली उकडलेली वडी मस्त झाले. खूप टेस्टी पण झाले. एक आपण इथं काढून घेऊया. वड्या सगळे मोकळे आपलं करून घेऊया. बघा आहे ना किती मस्त. अशा सुद्धा खाऊ शकता. इतकं टेस्टी पण ह्या वड्या लागते बघा. तेलकट खायला त्याने अशी वडी खाऊ शकता तुम्ही. आपण काय शालू फ्राय करू. आता भाजीत टाकणार आहे. अर्धा आता कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातले. मी 2 पळ्या. तेल आपलं गरम होते बघा. आता आपण वड्या सोडून घेऊया एक एक. आता 5-6 वड्या आपण सोडणार. असं जास्त तेल नाही ओतलं मी, कमीच ओतलं. आपल्याला वड्याची भाजी बनवायची. आता खूप टेस्टी भाजी होते बघा कोथिंबीरच्या वड्याची. आमच्याकडे तर अप्रतिम लागते ही.
चिकन मटणाला महागासारखी ही भाजी बघा. एकदा बनवली तुम्ही सारखीच बनवायचं, आलटून पलटून घ्यायचं. आता वड्या तळून झाल्या त्या आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने राहिलेल्या वड्या मी तळून घेते. आता 1 चमचा जिरं घालूया, 1 चमचा मोहरी घालूया, कांद्याची पेस्ट घालूया आपण. आता आपण रस्सा भाजी बनवतो. नेहमी आपण वड्या बनवून खातो, पण कोथिंबीरच्या वड्याची रस्सा भाजी बनवणार आहे. कांदा चांगला तेलात परतून घेऊया. आता टमाट्याची पेस्ट घालूया. टमाट्याची पेस्ट पण आपण परतून घेऊया. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा. पावडर मसाला लागतो. धना पावडर घालूया, जिरा पावडर घालूया, हळद घालूया, गरम मसाला घालूया, काश्मीरी लाल तिखट घातले 1 चमचा, घरचा मसाला पण घातला, कांदा लसूण मसाला घातला, खोबऱ्याचं थोडं वाटण घातलं 1 चमचा. आता गरम पाणी ओतायचं आपल्याला. मसाला थोडं शिजू द्यायचं, म्हणजे कढईला चिकटणार नाही. थोडं पाणी ओतायचं, मिक्स करून घेऊया. गरम पाण्याची भाजी बनवायची बाबा, टेस्टी लागते. थंड पाण्याची बनवल्यावर नाही टेस्टी लागत. मिक्स करून घेऊया आपण. तुम्हाला ग्रेव्ही किती दाट पाहिजे त्याच्यावरनं करायचं, कमी जास्त पाणी ओतू शकता. चवीपुरतं मीठ घालूया. तर अजून शिजून दाटसर होणार आहे बघा. आता उकळी आली का आपण अगदी 10-12 वडे घेतले ते मी ह्यात सोडायला. बाकीच्या ठेवल्या त्या ताटात अशाच लावायच्या, अशाच खायसाठी. अर्धे मी कढईमध्ये घातले त्या भाजीत, अर्धा ठेवले ते. खूप टेस्टी भाजी होते. जरा 1-5 मिनटं शिजू द्यायची आपण. वड्याचा रसा उतरला पाहिजे आपल्या भाजीमध्ये. वरून कोथिंबीर घालूया. अगदी खळखळून उकळी काढायची आपण. आता वड्या चांगल्या शिजले त्या बघा. गॅस मी सुरू केला. दाटसर झालं बघा रस्सा, किती दाटसर झालं. आता ताटात वाढून घेऊया आपण. कोथिंबीरची वडीची भाजी, चपाती आणि वडी साईडला तोंडी लावायला. खूप टेस्टी लागते. धन्यवाद. बाय बाय.